जिथं प्रत्येक क्षेत्रातील रोजगार कमी होत चालले आहे, तिथेच राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील 10,000 विद्यार्थ्यांची परदेशातील नोकरीची संधी हुकल्याची माहिती समोर आली आहे. 2024 साली जर्मनीतील राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा शासन निर्णय जारी करून सुद्धा वर्षभरात मनुष्यबळ राज्य सरकारकडून पाठवलंच गेलं नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. या उदासीनतेविषयी संताप व्यक्त केला जात असून राज्य सरकारवर आता टीका होत आहे. तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडलंय. नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरे कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. जसं झाडाला मिठी मारतात तसं बकरीला का मिठी मारत नाही, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. राणेंच्या या वक्तव्यामुळे विषय आणखीनच चिघळला आहे. वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे, धर्माचा नाही. टिल्लू स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोड सारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू लेवल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टममध्ये तर हिंदू मुस्लिम बकरा कोंबडीच फिरतात. वृक्षतोडीची फाईल तर अनसपोर्टेड फॉर्मॅट म्हणूनच उघडत नाही, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र बोलण्याच्या ओघात त्यांनी नकळतच मुख्यमंत्र्यांचा इतर पक्षांवर असलेला दरारा देखील उघडकीस आणला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण देवाभाऊची विविध रूपं पाहतोय, त्यांची 100 वेगवेगळी रूपं आहेत. महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन वृक्षतोड विरोधात आंदोलनाची धग वाढली आहे. सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आक्रमक झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या विषयावर आंदोलनात उतरणार आहे.